Hello students, welcome back. I am your physics teacher Parag Solanki and we are studying chapter 2, that is mathematical methods. Today we are going to study introduction to the calculus. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की फिजिक्सला व्यक्त करण्यासाठी मॅथमॅटिक्स आवश्यक आहे. मॅथमॅटिक्स इज अ लँग्वेज टू एक्सप्रेस फिजिक्स. So both mathematics and physics go hand in hand. We should know some basic knowledge about mathematics. So we are going to study calculus. Calculus is the study of continuous changes in mathematical quantities. जर एखादी mathematical quantity continuously change होत असेल तर अशा कंटिन्युअस चेंजिंग क्वांटिटीजचा अभ्यास कॅल्क्युलस मध्ये केला जाणार आहे. दिस ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स वॉज फर्स्ट डेव्हलप्ड बाय G.W. Leibniz and Sir Isaac Newton in 17th century and is extensively used in several branches of science. ही शाखा लेबनिट्झ आणि आयझॅक न्यूटन यांनी 17व्या शतकात ही ब्रांच शोधून काढलेली आहे, याची निर्मिती केलेली आहे आणि या शाखेचा कॅल्क्युलसचा प्रचंड प्रमाणामध्ये एक्सटेन्सिव्हली प्रचंड प्रमाणामध्ये सायन्सच्या विभिन्न ब्रांचेसमध्ये वापर होतो आहे. यू विल स्टडी कॅल्क्युलस इन मॅथमॅटिक्स इन स्टँडर्ड 12. हियर वी विल लर्न द बेसिक्स ऑफ two branches of calculus, namely differential and integral calculus. कॅल्क्युलसचे दोन भाग आपण इथे अभ्यासणार आहोत, डिफरन्शियल कॅल्क्युलस आणि इंटिग्रल कॅल्क्युलस. These are necessary to understand the topics that are covered in this book. या पुस्तकामध्ये जे काही टॉपिक्स कव्हर केलेले आहेत, ज्याच्यामध्ये मॅथमॅटिकल पार्ट येतो आहे, ते समजून घेण्यासाठी आपल्याला इंटिग्रल कॅल्क्युलस आणि डिफरन्शियल कॅल्क्युलस ची प्राथमिक बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. प्रथम आपण स्टडी करणार आहोत डिफरन्शियल कॅल्क्युलस. लेट अस कन्सिडर अ फंक्शन आहे y इज इक्वल टू f ऑफ x. f ऑफ x हा फंक्शन आहे, हा फंक्शन x वरती अवलंबून आहे आणि या fx ची किंमत y आहे. आता फंक्शन म्हणजे नेमकं काय आहे? फंक्शन कुठलंही घेऊ शकता. मॅथमॅटिक्स मध्ये येणारे फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घेता येईल, स्क्वेअर घेता येईल, क्यूब घेता येईल, लॉगॅरिथम घेता येईल, एक्सपोनेन्शियल घेता येईल. हे सगळे फंक्शन्स आहेत. उदाहरणार्थ जर माझ्याकडे एखादं इक्वेशन असेल y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2, तर एक्स स्क्वेअर प्लस 2 हे एक फंक्शन आहे आणि या फंक्शनची किंमत x वरती अवलंबून आहे. सो एक फंक्शन घेतोय आपण y इज इक्वल टू fx. हियर x इज कॉल्ड इंडिपेंडेंट व्हेरिएबल. हा x जो आहे हा इंडिपेंडेंट आहे अँड f ऑफ x गिव्स द व्हॅल्यू ऑफ y फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ x अँड इज डिपेंडेंट व्हेरिएबल. या x ची किंमत टाकल्यानंतर आपल्याला y ची किंमत मिळणार आहे, म्हणून y x वरती डिपेंडेंट आहे. सो y इज डिपेंडेंट व्हेरिएबल आणि x जो आहे हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे आणि f जो आहे हा एक फंक्शन आहे जो या x वरती अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल, x could be the position of a particle moving along x axis and y is equal to fx could be its velocity at that position. एक उदाहरण घेत आहे y इज इक्वल टू fx या फंक्शनचा एक्सप्लेनेशन साठी. या उदाहरणामध्ये x जो आहे एका वाहनाचं पोझिशन आहे, एक्स ऍक्सिस वरती पोझिशन आहे आणि y इज इक्वल टू fx ही त्या ऑब्जेक्टची त्या पर्टिक्युलर स्थानावरती त्या पर्टिक्युलर पोझिशन वरती वेलोसिटी असेल. सपोज एक सरळ रस्ता आहे, या सरळ रस्त्यावरती एक वाहन मूव्ह होत आहे. त्या वाहनाचं मूवमेंट हे आपण ओरिजिन पासून सुरुवातीच्या स्थानापासून होणारं जे अंतर आहे अंतर बदलत जात आहे. मग या अंतरावरती आपल्याला त्याची पोझिशन निश्चित करता येईल.
आणि प्रत्येक स्थानावरती त्याची वेलॉसिटी वेगळी असू शकते. मग त्याची वेलॉसिटी ही अंतरावरती अवलंबून आहे. अंतर जसं बदलेल तशी वेलॉसिटी बदलू शकते, वाढू शकते, कमी होऊ शकते किंवा कॉन्स्टंट राहू शकते. सो एक्स इज द पोझिशन ऑफ द पार्टिकल मूव्हिंग अलॉंग एक्स ॲक्सिस आणि y which is equal to fx could be its velocity at that position x. We can thus draw a graph of y against x as shown in figure A. खाली जी काही आकृती दाखवलेली आहे त्या आकृतीमध्ये हा फंक्शन जो आहे आपण प्लॉट केलेला आहे, ड्रॉ केलेला आहे. एक्स ॲक्सिस पार्टिकलची पोझिशन, वाय ॲक्सिस त्या पार्टिकलची वेलॉसिटी. इथं बघा या ग्राफवरती जसा पार्टिकल मूव्ह होतोय एक्स ॲक्सिस वरती तशी त्याची वेलॉसिटी जी आहे ही वाढत वाढत चाललेली आहे. लेट A and B be the 2 points on the curve giving values of y at x is equal to 0 and x is equal to x0 plus delta x, where delta x is a small increment in x. increment म्हणजे वाढ. जेव्हा ऑब्जेक्ट या x0 स्थानावरती आहे तेव्हा त्याची वेलॉसिटी ही या कोऑर्डिनेटने दिली जाणार आहे y ऑफ x0. आणि या ग्राफवरचा हा दुसरा पॉइंट B जो आहे जो x0 पासून x0 प्लस डेल्टा x अंतरावरती आहे. म्हणजे या दोन रेषांमधलं अंतर ही वाढ डेल्टा x आहे. डेल्टा x इज द इन्क्रीमेंट इन x मधली वाढ आहे. आणि पार्टिकल x0 प्लस डेल्टा x पोझिशन वरती असताना त्याची वेलॉसिटी जी आहे इज गिवन बाय y ऑफ x0 प्लस डेल्टा x. द स्लोप ऑफ द स्ट्रेट लाइन जॉइनिंग A and B is given by tan theta is equal to delta x divided by delta y divided by delta x. आपल्याला माहिती आहे कुठल्याही रेषेचा स्लोप जो असतो, स्लोप काढण्यासाठी फॉर्म्युला आहे चेंज इन y कोऑर्डिनेट भागिले चेंज इन x कोऑर्डिनेट. मग या त्रिकोणामध्ये जर हा जो अँगल आहे हा अँगल थीटा असेल तर अपोजिट साइड म्हणजे डेल्टा y भागिले ऍडजस्टंट साइड म्हणजे डेल्टा x. सो स्लोप म्हणजे डेल्टा y बाय डेल्टा x. पण या त्रिकोणामध्ये डेल्टा y अपॉन डेल्टा x म्हणजे समोरची बाजू भागिले संलग्न बाजू आहे म्हणजे टॅन थीटा आहे. सो टॅन थीटा हा नेहमी ग्राफचा स्ट्रेट लाईनचा स्लोप देईल आणि स्लोप म्हणजेच चेंज इन y कोऑर्डिनेट अपॉन चेंज इन x कोऑर्डिनेट. If we make delta x smaller, the point B will come closer to A, and if we keep making delta x smaller and smaller, we will ultimately reach the stage when B will coincide with A. जर आपण हा डेल्टा x लहान करत गेलो, डेल्टा x लहान केला म्हणजे ही लाईन इकडे सरकेल, ही लाईन इकडे सरकली म्हणजे पॉइंट B A च्या जवळ येईल. व जसा हा डेल्टा x लहान लहान करत जाऊ, हा जसा जसा स्मॉल होत जाईल तसा हा पॉइंट B A च्या जवळ जवळ येत जाणार आहे. आणि जेव्हा हा डेल्टा x अत्यंत लहान असेल, खूप खूप लहान असेल, तेव्हा पॉइंट B जो आहे हा A च्या अगदी जवळ येईल. थोडक्यात A आणि B कोइन्साइड होतील, जवळपास एकरूप होतील. So if we make delta x smaller, the point B will come closer to A, and if we keep making delta x smaller and smaller, we will ultimately reach a stage when B will coincide with A. This process, हे जे आपण केलेलं आहे या प्रक्रियेला, this process is called taking the limit delta x going to 0. आपण या प्रक्रियेमध्ये बी पॉइंट ए च्या जवळ आणलेला आहे, खूप खूप जवळ आणलेला आहे. या प्रक्रियेला म्हणायचं लिमिट घेणं. आणि या लिमिट घेताना आपण डेल्टा एक्स खूप खूप लहान केलेला आहे, म्हणजे तो जवळपास 0 करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
सो डेल्टा एक्स गोइंग टू 0. आणि याला मॅथमॅटिकली इट इज रिटन ॲज लिमिट, त्याच्या बेसला लिहायचं आहे डेल्टा एक्स टेंड्स टू 0. लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0. In this limit, the line AB extended on both sides to P and Q will become tangent to the curve at A. That is, आता इथं बघा B पॉइंट A च्या जवळ जवळ आला, खूप जवळ आला आणि जवळपास तो कोइन्साइड झाला. मग आता आपली AB रेष जी आहे या रेषेला ती अत्यंत लहान झालेली आहे. मग तिचा स्लोप फाइंड करण्यासाठी तिला एक्सटेंड केलेलं आहे मी, पुढे आणि पाठीमागे ओढलेलं. मग आता आपली AB रेष जी आहे ती या कर्वला, हा जो कर्व आहे त्या कर्वला टँजंट झालेली आहे ऍट पॉइंट ए. PQ ही टँजंट आहे, टँजंट टू द कर्व ऍट पॉइंट ए. ए पॉइंट x0 अंतरावरती आहे. सो इन दिस लिमिट द लाइन AB एक्सटेंडेड ऑन बोथ साइड्स टू P and Q will become tangent to the curve at A. That is, x is equal to x0. Tangent to the curve जो आहे हा कुठं आलेला आहे, tangent is at point A which is at x is equal to x0. In this limit, both delta x and delta y will go to 0. आता जसा B पॉइंट A च्या जवळ येईल तसा डेल्टा x कमी होतोय, म्हणून B A च्या जवळ येतोय. आणि जसा बी ए च्या जवळ येईल तसा हा डेल्टा वाय पण जवळ जवळ येणार आहे. मग डेल्टा एक्स जेव्हा खूप लहान होतो आहे तेव्हा डेल्टा वाय सुद्धा खूप लहान होणार आहे. सो दे विल टेंड टू 0. डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय विल गो टू 0. हावेवर when the two quantities tend to 0, their ratio need not go to 0. डेल्टा एक्स जवळपास 0 होतो आहे, डेल्टा वाय जवळपास 0 होतो आहे, पण त्यांचा भागाकार म्हणजे डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स हा 0 होणार नाही. इन फॅक्ट लिमिट ऑफ डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स ॲज डेल्टा एक्स टेंड्स टू 0. हे इक्वेशन बघा कसं वाचायचंय. लिमिट ऑफ कशाचं लिमिट घेतो आहे, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. आणि हे लिमिट घेताना आपण डेल्टा एक्स खूप लहान केलेला आहे. सो डेल्टा एक्स टेंड्स टू 0. हा जो लिमिट आहे बिकम्स द स्लोप ऑफ द टँजंट शोन बाय PQ. ही जी लाईन PQ आहे या PQ लाईनचा जो स्लोप आहे तो या लिमिटने दिला जाणार आहे. दिस इज रिटन ॲज, हा जो स्लोप आहे म्हणजे लिमिट डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स ॲज डेल्टा एक्स टेंड्स टू 0. दिस इज रिटन ॲज dy बाय dx. याला इन शॉर्ट अशा या लिमिटला अशा पद्धतीने लिहिलं जाऊ शकेल, डेल्टा वाय dy बाय dx ॲट, हा स्लोप पुढे काढतोय आपण तर ॲट x इज इक्वल टू 0. दस dy बाय dx, इथं dy बाय dx इज इक्वल टू, ही व्हॅल्यू इथं लिहितोय लिमिट y प्लस डेल्टा वाय मायनस वाय भागिले डेल्टा एक्स ॲज डेल्टा एक्स टेंड्स टू 0. डेल्टा वाय काय आहे, वाय मधला फरक. जेव्हा एक्स ची किंमत x0 आहे, x0 आहे तेव्हा वाय कोऑर्डिनेट y आहे असं मानूया. जेव्हा x प्लस डेल्टा एक्स आहे तेव्हा y ची किंमत ही y प्लस डेल्टा वाय आहे असं मानूया. हे y आहे, याची किंमत y प्लस डेल्टा वाय आहे, म्हणून या दोघांमधला फरक आपण इथं किती दाखवलेला आहे, डेल्टा वाय. सो डेल्टा वाय इज y प्लस डेल्टा वाय मायनस वाय. पण y x चा फंक्शन आहे, आपण सुरुवातीला म्हटलं y इज f ऑफ x0. मग y प्लस डेल्टा वाय काय असेल, फंक्शन ऑफ x0 प्लस डेल्टा x. सो dy बाय dx इज इक्वल टू लिमिट f ऑफ x0 प्लस डेल्टा x मायनस f ऑफ x0 भागिले डेल्टा x. लक्षात घ्या इथं f जो आहे हा एक फंक्शन आहे आणि या फंक्शनची किंमत x वरती अवलंबून आहे आणि हे लिमिट घेताना व्हॅल्यू ऑफ डेल्टा x टेंड्स टू 0.
we can drop the subscript 0 and write the general formula which is valid for all values of x as. आपण इथं हा जो सबस्क्रिप्ट वापरलेला आहे 0 तो ड्रॉप करणार आहोत, सोडून देणार आहोत. मग हे इक्वेशन आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. dy by dx is equal to limit of f of x plus delta x minus f of x भागिले delta x as delta x tends to 0 is equal to, यालाच वेगळ्या पद्धतीने लिहितो आहे, d by dx of y काय आहे, y is function of x, dy by dx आहे पण y x चा फंक्शन आहे म्हणून d of fx by dx, फक्त इथं y च्या ऐवजी fx टाकलेला आहे. सो is equal to d by dx of f of x. In 12th standard you will learn about the properties of derivatives and how to find derivatives of different functions. 12वीला तुम्ही डेरिव्हेटिव्ह्ज डिटेल मध्ये स्टडी करणार आहात. वेगवेगळ्या फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह कसे फाइंड करायचे तिथे अभ्यासलं जाणार आहे. हियर वी विल जस्ट लिस्ट द प्रॉपर्टीज as we will need them in later chapters. इथं पुढील चॅप्टर्स मध्ये जे काही फंक्शन्स येणार आहेत त्यांचे डेरिव्हेटिव्ह्ज इथं नमूद केलेले आहेत. आणि डेरिव्हेटिव्ह जो आहे dy by dx याला म्हणायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. हा भाग महत्वाचा आहे. dy by dx इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x आणि याचा अर्थ काय आहे, dy by dx इज इक्वल टू limit delta x tends to 0 of f of x plus delta x minus f of x भागिले delta x. dy by dx is the derivative of y with respect to x, which is the rate of change of y with respect to x. y चं परिवर्तन x बरोबर कसं होत आहे हे दर्शवणारी ही क्वांटिटी आहे. So dy by dx is derivative of y with respect to x, which is the rate of change of y with respect to change in x. And the process of finding the derivative is called differentiation. Derivative find करण्याची जी प्रक्रिया आहे, पद्धत आहे, तिला differentiation म्हणायचं आहे. काही differentiationचे नियम आपण इथं पाहणार आहोत. Let f1x and f2x be two different functions of x and let s be a constant. f1 आणि f2 हे दोन फंक्शन्स आहेत जे x वरती अवलंबून आहे. x इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे आणि s हा एक कॉन्स्टंट आहे. सम ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ डिफरन्शिएशन आर d by dx d by dx of s टाइम्स fx. s गुणिले fx चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू x. fx x वरती अवलंबून आहे, s कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंट असेल तर डिफरन्शिएशन घेताना त्याला कॉन्स्टंटला बाहेर काढायचं असतं. सो d by dx ऑफ s टाइम्स f of x इज कॉन्स्टंट आहे म्हणून s बाहेर काढला. fx x वरती अवलंबून आहे, सो d by dx ऑफ f of x हा पहिला नियम आहे. त्यानंतर d by dx ऑफ f1x प्लस f2x दोन फंक्शन्सची बेरीज असेल आणि या बेरजेचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा असेल. d by dx ऑफ f1x प्लस f2x इज इक्वल टू पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह d f1x by dx प्लस दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह d f2x by dx. म्हणजे जर फंक्शनची बेरीज होत असेल तर त्या बेरजेचा डेरिव्हेटिव्ह घेताना पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह अधिक दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. पुढचा नियम जो आहे, जर दोन फंक्शन्सच्या बेरजेऐवजी जर गुणाकार होत असेल म्हणजे f1x मल्टिप्लाइड बाय f2x याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर d by dx ऑफ f1x इंटू f2x इज इक्वल टू पहिला फंक्शन कॉन्स्टंट मानायचा आहे. सो f1x कॉन्स्टंट बाजूला ठेवलेला आहे.
दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, डी f2x बाय dx. पहिला कॉन्स्टंट, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, प्लस आता उलट करायचं आहे. आता दुसरा कॉन्स्टंट मानायचा आहे f2x आणि पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, म्हणजे डी f1x बाय dx. गुणाकार होताना पहिला कॉन्स्टंट गुणिले दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा कॉन्स्टंट आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. आता जर दोन फंक्शनचा भागाकार होत असेल, म्हणजे f1x अपॉन f2x, आणि याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल, म्हणजे डी बाय dx ऑफ f1 ऑफ x डिवायडेड बाय f2 ऑफ x, तर उत्तर काय आहे, इज इक्वल टू 1 अपॉन f2 जो आहे कॉन्स्टंट मानतोय, सो 1 अपॉन f2x ॲज इट इज. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, df1x बाय dx मायनस f1x कॉन्स्टंट मानतोय, f2x चा डेरिव्हेटिव्ह जो आहे हा मायनस 1 अपॉन f² x येईल, म्हणून इथं मायनस 1 अपॉन f² x, आणि f वरती अवलंबून आहे, सो पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, तो आहे df2 ऑफ x बाय dx. 1 अपॉन डिनॉमिनेटरला कॉन्स्टंट मानायचं आहे, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे df1x बाय dx मायनस पहिला कॉन्स्टंट मानायचा आहे भागिले दुसऱ्या फंक्शनचा वर्ग गुणिले दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे df2 ऑफ x बाय dx. शेवटचा नियम जो आहे d बाय dx ऑफ f ऑफ gx. f जो आहे gx हा g फंक्शन आहे जो x वरती अवलंबून आहे, आणि हा फंक्शन f डिफाइन करतो आहे, सो d बाय dx ऑफ f ऑफ gx इज इक्वल टू f डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह. कुणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, तर gx चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, सो f डॅश g ऑफ x गुणिले g डॅश x, म्हणजे या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा गुणिले तो फंक्शन ज्याच्यावरती अवलंबून आहे त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह g डॅश x. f डॅश x जो आहे f डॅश ऑफ gx जो आहे, म्हणजे df बाय dg. थोडक्यात जर y v वरती अवलंबून असेल आणि v x वरती अवलंबून असेल, तर y चा x बरोबरचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dv गुणिले dv बाय dx. काही महत्वाचे जे फंक्शन्स आहेत त्यांचे डेरिव्हेटिव्ह खाली दिलेले आहेत. पहिला जो आहे d बाय dx ऑफ x रेस टू n इज n टाइम्स x रेस टू n मायनस 1, n खाली घेतला गुणिले x ची पॉवर जी आहे 1 ने कमी करायची, सो n टाइम्स x रेस टू n मायनस 1. हा प्रामुख्याने वापरला जाणारा फॉर्म्युला आहे, हा आपल्या सर्वांच्या लक्षात असणं गरजेचं आहे. d बाय dx ऑफ x रेस टू n इज इक्वल टू n टाइम्स x रेस टू n मायनस 1. त्यानंतर d बाय dx ऑफ e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, तर तो डेरिव्हेटिव्ह आहे तसाच राहणार आहे. d बाय dx ऑफ e रेस टू x इज ऑल्सो इक्वल टू सेम व्हॅल्यू, म्हणजे e रेस टू x. आणि जर e रेस टू सम कॉन्स्टंट ax असेल, तर या वरील प्रमाणे a बाहेर काढायचा आहे, a आणि e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो आहे तसाच राहतो, सो इथं गुणिले e रेस टू ax. d बाय dx ऑफ log x, हा पण फॉर्म्युला महत्वाचा आहे, ln x म्हणजे log ऑफ x, d बाय dx ऑफ log ऑफ x इज इक्वल टू 1 बाय x. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, d बाय dx ऑफ sin x इज इक्वल टू cos x, d बाय dx ऑफ cos x
is equal to minus sin x. d by dx of tan x is equal to sec square x. d by dx of cot x is equal to minus cos square x. d by dx of sec x is equal to tan x into sec x, and d by dx of cosec x is equal to minus cosec x multiplied by cot x. तर हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे डेरिव्हेटिव्ह आहेत हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, आणि हे बेसिक नियम जो आहे d by dx of x raised to n is n times x raised to n minus 1. d by dx of log x is 1 by x. d by dx of e raised to x is same, that is e raised to x, and d by dx of e raised to ax is equal to a times e raised to ax. हे फॉर्म्युला आपण सर्वांनी पाठ करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. आता या प्रॉब्लेम्स जे आहेत या फॉर्म्युलेवरती आधारित काही प्रॉब्लेम्स आपल्याला दिलेले आहेत. फाइंड द डेरिव्हेटिव्हज ऑफ द फंक्शन्स. पहिलं फंक्शन आहे f of x is x raised to 8. पहिला नियम जर वापरला d by dx of x raised to n is n times x raised to n minus 1. So d by dx of x raised to 8, इथे x ची किंमत 8 आहे, सो n ची किंमत आपण 8 टाकणार आहोत. मग या फॉर्म्युल्यामध्ये n ची किंमत 8 टाकायची, 8 raised to 8 minus 1. मग d by dx of x raised to 8 या फॉर्म्युला नुसार किंमत किती येणार आहे, 8 टाइम्स x raised to 8 minus 1 म्हणजे 7. सो आपल्याला उत्तर मिळतं आहे 8 x raised to 7. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला जो आहे तो आहे f of x is equal to x square plus sin x. इथं बेरीज आहे, दोन फंक्शन हे दोघं x वरती अवलंबून आहे. हा एक फंक्शन आहे f1 ज्याची किंमत x स्क्वेअर आहे, हा दुसरा फंक्शन आहे f2 ज्याची किंमत sin x आहे. मग आपण हा दुसरा नियम वापरणार आहोत, d by dx of f1x plus f2x is equal to पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. सो d by dx of x क्यूब प्लस sin x म्हणजे d by dx of x क्यूब प्लस d by dx of sin x. d by dx of x क्यूब ची किंमत पहिल्या नियमानुसार x raised to n चा डेरिव्हेटिव्ह आहे n टाइम्स x raised to n minus 1. या फॉर्म्युल्यानुसार x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 3 टाइम्स x raised to 3 minus 1 म्हणजे 3x स्क्वेअर. आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह आपण इथं बघितला, sin चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो आहे cos. सो या दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे cos. सो आपला फंक्शन जो आहे x स्क्वेअर प्लस sin x या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे 3x स्क्वेअर प्लस cos x. तिसरा जो प्रॉब्लेम आहे तो आहे f of x इज इक्वल टू x क्यूब गुणिले sin x, गुणाकाराचा नियम आहे. सो d by dx of f1x into f2x इज इक्वल टू पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा कॉन्स्टंट गुणिले पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. ही प्रॉपर्टी आपण इथं वापरणार आहोत. सो इथं पहिला कॉन्स्टंट घ्यायचा आहे x क्यूब कॉन्स्टंट, त्यानंतर साइनचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो कॉस येतोय, मग दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला cos x प्लस आता पहिला कॉन्स्टंट ठेवायचा आहे, सॉरी दुसरा कॉन्स्टंट ठेवायचा आहे, sin x कॉन्स्टंट ठेवायचा. आता पहिल्यामध्ये x क्यूब कॉन्स्टंट ठेवला आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह घेतला, प्लस दुसऱ्यामध्ये sin x कॉन्स्टंट ठेवायचा आहे आणि x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. सो अशा पद्धतीने या फॉर्म्युलांचा वापर करून आपल्याला वेगवेगळ्या फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह्ज घेता येऊ शकतील. थँक्यू व्हेरी मच.